So let's discuss about differential diagnosis of postprandial epigastric pain. म्हणजे काय होतं या कंडिशन मध्ये जेवल्यानंतर पोटात दुखते. पोटात म्हणजे एपिगॅस्ट्रिक म्हणजे ह्या वरच्या भागात, पोटाच्या वरच्या भागात. तर काय काय कॉजेस असू शकतात? तुमचं बिलेरी कोलिक असू शकतं, म्हणजे पित्ताशयात खडे झालेले असू शकतात. GERD असू शकते तुमचं गॅस्ट्रोएसोफॅजियल रिफ्लक्स डिसीज, म्हणजे वापस अन्न वापस येते अन्न नलिकेत. किंवा IBS असतं, इरिटेबल बाउल सिंड्रोम. आणि चौथं काय PUD म्हणजे पेप्टिक अल्सर डिसीज. तर ह्याच्यातला जो पहिला कॉज आहे ना बिलेरी कोलिक, तर त्यात काय होतं? बिलेरी कोलिक इज सिव्हिअर राईट अपर क्वाड्रंट पेन कॉज बाय गॅलस्टोन अँड युजली प्रिसिपिटेड बाय फॅटी मिल्स. जे पित्तशयातले खडे असतात ना, म्हणजे फॅटी मिल्स म्हणजे तेलकट अन्न खाल्ल्यानंतर ते पेन जास्त होत आहे. दुसरा कॉज होता आपला गड. गड मे कॉज एपिगॅस्ट्रिक और सबस्टर्नलिस्कम दॅट वर्सन्स विथ लार्ज मिल व्हेन पेन लाईन फ्लॅट. गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लेक्स डिसीज मध्ये काय होतं? जास्त फुल जेवलं आणि झोपलं तर पेन व्हायला चालू होतं ते GID मध्ये. तिसरा कॉज IBS म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम. त्याच्यात IBS कॅन प्रोड्यूस ॲब्डोमिनल पेन अँड ब्लोटिंग दॅट इज वर्सन बाय स्ट्रेस ऑर फूड बट इज रिव्हल्ड बाय डिफिकेशन. जेवण केल्यानंतर जास्त आणि ताण वगैरे असेल तर होतं IBS मध्ये जास्त पेन, आणि डिफिकेशन म्हणजे स्टूल पास केल्यानंतर कमी होतं हे पेन. आणि चौथा कॉज काय PUD म्हणजे तुमचा पेप्टिक अल्सर डिसीज. ह्याच्यात तुमच्या ड्युओडेनल अल्सर किंवा पेप्टिक अल्सर असू शकतात. मोस्ट कॉमन कॉज काय अल्सर असण्याचा? अल्सर कशामुळे होऊ शकते? तुम्ही एनएसएडिव्ह जास्त असेल, म्हणजे पेन किलरचा वगैरे गोळ्या जास्त खात असाल, किंवा H. पायलोरीचं इन्फेक्शन असेल त्याच्यामुळे पण होऊ शकतं. ठीक आहे, हे 4 कॉजेस लक्षात. बिलेरी कोलिक आहे तुमचं, इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे, तुमचं हे पेप्टिक अल्सर डिसीज आहे, आणि गड आहे गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिसीज.